वेगनर यांचा खंडवहन सिद्धांत। आज पृथ्वीवरती आपल्याला जी खंड दिसत आहेत त्या खंडांसंदर्भात वेगनर यांनी वहन कसं घडलं याबद्दल त्यांचा सिद्धांत मांडलेला आहे। या सिद्धांताला वेगनर यांचा खंडवहन सिद्धांत या नावाने संबोधण्यात येते। वेगनर यांच्या खंडवहन सिद्धांतापूर्वी या संकल्पनेवर आधारित काही अभ्यासकांनी किंवा शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे। यामध्ये अब्राहम ऑर्टेलियस 1596 या साली सर्वात प्रथम त्यांनी वहन किंवा घसरण हा सिद्धांत या शब्दाचा वापर केलेला आहे। थिओडोर क्रिस्टोफर लिनिएन्थल 1756, अलेक्झांडर हम्बोल्ट, जेम्स ड्वेक डाना, अँटिनिओ स्निडर पेलेग्रिनी 1858, अल्फ्रेड रसेल वॉलेस 1889, फ्रँकलिन काउवर्थी 1848 ते 1890, एडवर्ड सुस 1885, विल्यम हेनरी पिकेरिंग 1907, फ्रँक बर्सेल टेलर 1908 खंडांचे वहन झाल्याची नोंद केलेली आहे। अल्फ्रेड वेगनर हे जर्मनी या देशातील भूभौतिक, वातावरण व वनस्पती शास्त्रज्ञ होते। वनस्पतींच्या जीवाश्माचा अभ्यास करत असताना विविध खंडावरती जे जीवाश्म आढळले त्या जीवाश्मामध्ये साधर्म्य पाहावयास मिळाले। या साधर्म्याचा अभ्यास करत असताना वेगनर यांच्या मनात असा विचार आला का हे जीवाश्म एवढ्या दूर अंतरावरच्या खंडावर आढळणे याचा अर्थ एकतर या जीवाश्मांनी किंवा या सजीवांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं विसरण झालेलं आहे, किंवा हे खंड एकेकाळी एकमेकांच्या जवळ होते, त्यानंतर त्यांचं विभाजन झालं आणि ते खंड दूर अंतरावरती निघून गेले, असं त्यांनी मत मांडलं। आणि या मतावर आधारित त्यांनी त्यांचा खंडवहन सिद्धांत 1912 या साली मांडला। 1912 ते 1920 या सालापर्यंत या खंडवहन सिद्धांतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं मांडणी करत हा सिद्धांत परिपूर्ण त्यांनी केलेला आहे। 1930 ते 1960 या कालखंडात हा सिद्धांत कालबाह्य ठरविण्यात आला। कारण कुठलाही सिद्धांत असेल त्या सिद्धांतावर टीका होत असते आणि त्या टीका झाल्यानंतर त्या सिद्धांतामध्ये काही त्रुटी असेल तर त्या त्रुटींमुळे तो जातो। तर 1930 ते 1960 या दरम्यान हा सिद्धांत कालबाह्य ठरविण्यात आला। आपण जो या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत तो या पद्धतीने गृहीतके, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, बल, खंडवहनाची दिशा, घडीच्या पर्वतांची निर्मिती, सिद्धांतासाठी दिलेले पुरावे, सिद्धांतावर झालेल्या टीका आणि या सिद्धांताची आजची वैधता या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। गृहीतक गृहीतक म्हणजे काय आपल्याला हे माहित करून घेणं खूप गरजेचं आहे। गृहीतक म्हणजे कुठल्याही गोष्टी किंवा घटने संदर्भात पहिलं मत म्हणजे गृहीतक होय। उदाहरणार्थ बघूया, रस्त्याच्या कडेला जर गर्दी जमा झालेली असेल तर आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो का त्या ठिकाणी अपघात झालेला असेल, म्हणजे आपल्या मनात जो पहिला विचार आला तेच गृहीतक आहे। आता वेगनर यांनी सुद्धा काही गृहीतक मांडली आणि त्या गृहीतकाच्या अनुषंगाने त्यांनी सिद्धांताची मांडणी केलेली आहे। पहिलं गृहीतक, खंड जर स्थिर असतील तर हवामानात बदल झालेला आहे। म्हणजे आजच्या घडीला जे खंड जसे आहेत तसे पूर्वीपासूनच होते, पण हवामानामध्ये बदल घडला असं त्यांचं पहिलं गृहीतक आहे, पहिलं मत आहे। गृहीतक 2, जर हवामान स्थिर असेल तर खंडांचे वहन झालेले आहे। म्हणजे आजच्या घडीला जे हवामान पाहायला मिळते भूतलावरती हे हवामान पृथ्वीच्या इतिहासापासून आहे तसंच आहे, त्यामुळे हवामान स्थिर परंतु खंडांचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वहन झालं असं त्यांनी मत मांडलेलं आहे। वेगनर यांनी गृहीतक 2 मान्य करून या गृहीतकाच्या अनुषंगाने सिद्धांत मांडलेला आहे। पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, आपण जसं पृथ्वीचं अंतरंग बघितलं त्याच्यामध्ये शिलावरण, प्रावरण आणि गाभा हे विभाग आहे, तसंच वेगनर यांनी सुद्धा या 3
विभाग असल्याचं मान्य केलेलं आहे, सांगितलेलं आहे. सियाल हा थर शिलावरणाचा सर्वात वरचा थर आहे, तर सायमा हा त्या खालचा थर आहे. या ठिकाणी वेगनर यांनी महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे, ती अशी का सियाल हा थर सायमा या थरावर कुठल्याही प्रकारचं घर्षण न करता सरकत आहे किंवा वहन होत आहे. म्हणजे सियाल हा थर सायमा या थरावरनं घसरतो आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं घर्षण न करता घसरत आहे. हे महत्वाचं गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे. वेगनर यांनी खंडांचे तुकडे होण्यासाठी कोणते बल कारणीभूत होते याबद्दल मत व्यक्त केलेले नाही, परंतु त्यांनी खंडांचे वहन होण्यासाठी कोणते बल कार्यशील झालेले आहेत याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे. या बलांमध्ये पृथ्वीचे परिबलन, पृथ्वीची स्वतःभोवती फिरते ते, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि सूर्य व चंद्र यांचं आकर्षण बल खंडांच्या वहनासाठी कारणीभूत असल्याचे मत वेगनर यांनी मांडले. खंड वहनाच्या दिशा. एकदा खंडाचे तुकडे झाल्यानंतर ते खंड कोणत्या कोणत्या दिशेला सरकले त्याबद्दलचं मत इथे मांडलेलं आहे. सगळ्यात पहिली दिशा आहे उत्तर दिशेकडे खंडांचं वहन घडलेलं आहे, म्हणजे दक्षिणेकडनं उत्तरेकडे खंड वाहत गेले असं त्यांचं मत आहे. आणि दुसरे पश्चिमेकडे झालेलं वहन, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे खंडांचं वहन झालं. या दोन खंडांच्या दिशा वेगनर यांनी सांगितलेल्या आहे. घडीच्या पर्वतांची निर्मिती. रॉकी, अँडीज, हिमालय, आल्प्स हे पर्वत कसे निर्माण झाले याबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि ते मत असं आहे का सियाल हा थर सायमा या थरावरती घसरत असताना अडथळा निर्माण झाल्यामुळे थरांना घड्या पडून घड्यांच्या पर्वतांची निर्मिती झाली, असं मत वेगनर यांनी इथे मांडलेलं आहे. आता सिद्धांत आपण बघितले ह्या सगळ्या गोष्टी, पण आता सगळ्यात पहिले त्यांनी असं म्हटलंय एका पर्मियन कालखंडात सुमारे 225 दशलक्ष वर्षापूर्वी या पृथ्वीवरती एकमेव खंड होता, ज्याला त्यांनी नाव दिलंय पॅनजिया. पॅनजिया हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालाय. एक म्हणजे पॅन, पॅन म्हणजे एकमेव, जिया म्हणजे खंड किंवा भूभाग, म्हणून पॅनजिया असं नाव दिलंय. आणि या एकमेव भूखंडाच्या आजूबाजूला जो समुद्र आहे, जो सागर आहे, त्याला त्यांनी नाव दिलं पॅन्थलसा. पॅन म्हणजे एकमेव आणि थलसा म्हणजे सागर, म्हणून पॅन्थलसा असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पॅनजियाचे दोन तुकडे तयार झालेले आहेत. उत्तरेकडचा लॉरेशिया आणि दक्षिणेकडचा गोंडवाना या नावाने ओळखलेला आहे. या दोन भूभागांच्या दरम्यान टेथिस नावाचा समुद्र अस्तित्वात होता, असं वेगनर यांचं मत होतं. त्यानंतर पुन्हा काही कालखंडानंतर यांचे विभाजन घडलं. लॉरेशिया पासून उत्तर अमेरिका, युरोप, आशिया या खंडाची निर्मिती झाली. तर गोंडवाना भूमीपासून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारतीय उपखंड आणि अंटार्क्टिका खंडाची निर्मिती झाली, असं त्यांचं मत आहे. त्यानंतर हे खंड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत. म्हणजे एकेकाळी या ठिकाणी दिसणारा हा दक्षिण अमेरिका आफ्रिकेपासून पश्चिमेकडे सरकत गेला आणि भारत एकेकाळी अंटार्क्टिका खंडाजवळ होता, त्याचं वहन उत्तरेकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजच्या परिस्थितीला हे खंड असे निर्माण झालेले आहेत. आजची ही स्थिती आहे. पर्मियन कालखंडामध्ये एकमेव खंड होता ज्याला पॅनजिया नाव दिलं, आणि एकमेव महासागर त्याला पॅन्थलस असं म्हटले, आपण जे बघितले. ट्रायसिक कालखंडात एकमेव खंड पॅनजियाचं विभाजन घडलं. लॉरेशिया आणि गोंडवाना यांच्या दरम्यान टेथिस सागर होता. ज्युरॅसिक कालखंडामध्ये लॉरेशियाचं विभाजन उत्तर अमेरिका, युरोप व आशिया, गोंडवाना या भूमीचं विभाजन दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका व भारतीय उपखंडामध्ये झालेलं आहे. खंडांचे वहन उत्तरेकडे भारतीय उपखंड, त्यामुळे हिमालयाची निर्मिती. पश्चिमेकडे वहन उत्तर व दक्षिण अमेरिका, पश्चिमेकडे सरकले उत्तर अमेरिकेमध्ये रॉकीज, तर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वताची निर्मिती झालेली आहे. आता कुठलाही सिद्धांत दिल्यानंतर त्या सिद्धांताचा
मान्य करण्यासाठी काही पुरावे द्यावे लागतात. यासाठी वेगनर यांनी काही पुरावे सादर केलेले आहेत. सगळ्यात पहिला पुरावा त्यांनी सादर केला तो म्हणजे सागर किनाऱ्याची समरूपता. दुसरा आहेत भूशास्त्रीय संरचना. तिसरा पुराजीव शास्त्रीय पुरावे. यामध्ये मेसोसोरस गोड्या पाण्यातील सजीव जो आहे तो त्याचे अवशेष आफ्रिका दक्षिण अमेरिका या खंडावर आढळलेले आहेत. ग्लॅसोटोरिस मेचेसारखी वनस्पती आहे. ही वनस्पती आफ्रिका दक्षिण अमेरिका भारत व अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलिया या खंडावर आढळलेली आहे. सिनोनाथस सरीसृप हा आफ्रिका दक्षिण अमेरिका या खंडावर आढळलेला आहे. आणि लिस्ट्रोसोरस नावाचा जो सस्तनी सरीसृप आहे हा सस्तनी सरीसृपाचे अवशेष आफ्रिका भारत अंटार्क्टिका या खंडावर आढळलेले आहेत. पुरा हवामानशास्त्रीय पुराव्यात त्यानंतर हिमायन पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत. आणि पुरा चुंबकीय पुरावे या सिद्धांतासाठी सादर करण्यात आलेले आहे. सागर किनाऱ्याची समरूपता. आता इथे जर आपण बघितलं आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड एकमेकांच्या जर जवळ आणले तर ते एकमेकांमध्ये समरूप बसतात असं आहे. याला सागर किनाऱ्याची दक्षिण अटलांटिक महासागरातील दोन समोरासमोरील समुद्र किनारे जवळ आणले असतात ते एकमेकांमध्ये असं बसतात. त्याला समरूपता असं म्हटलेले. भूशास्त्रीय संरचना याच्यामध्ये जर बघितलं आपण तर युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडांवरती खडकांचे जे थर आहेत खडकांची जी रचना आहे ती संरचना आहे ती सारखीच आढळलेली आहे. पुरा जीवशास्त्रीय पुरावे लिस्टोसोरस ग्लोसोटेरिस मेसोसोरस आणि सिनोनाथस ह्या सजीवांचे अवशेष कोणत्या खंडावरती मिळाले याबद्दलची माहिती इथे मिळते. पुरा हवामानशास्त्रीय पुरावे यामध्ये जर आपण बघितलं तर हवामानाशी निगडीत असलेले काही पुरावे इतर खंडांवरती वेगवेगळ्या खंडांवरती आढळलेले पाहायला मिळतात. हिमायन पुरावे याचा अर्थ जे हिमयुग आहेत किंवा जे हिमनद्यांनी तयार केलेले जे कार्य आहेत हिमनद्यांचं कार्य जे आहे ते कार्याचे आपल्याला या ठिकाणी अंटार्क्टिका खंड दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि भारतीय उपखंडाच्या प्रदेशामध्ये आपल्याला हिमायनाचे पुरावे म्हणजे हिमनद्यांनी तयार केलेली जी भूरूप आहेत ती पाहायला मिळतात. पण आज जर आपण भारताचं स्थान बघितलं तर भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे आणि तो राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात हिमनद्यांनी तयार केलेली भूरूप पाहायला मिळतात. पुरा चुंबकीय पुरावे याच्यामध्ये मध्यसागरीय पर्वतरांग याच्या दोन्ही बाजूला विरुद्ध बाजूला सारख्याच प्रकारचे चुंबकीय विचलन असलेले खडकांचे थर पाहायला मिळतात. हे पुरावे त्यांनी त्यांच्या सिद्धांतासाठी मांडलेले आहेत सादर केलेले आहेत. या सिद्धांतावर पण टीका झालेली आहे. सगळ्यात पहिली टीका आहे अपुरे बल. खंडांचे तुकडे होण्यासाठी लागलेलं बल कोणतं आहे याबद्दल कोणतेही मत वेगनर यांनी मांडलेले नाही. त्यांनी फक्त खंडवहनाच्या दिशेसाठी कारणीभूत बल याबद्दल माहिती दिलेली आहेत म्हणून अपुरे बल हे पहिलं. अंतरंगाबद्दलचे मत वेगनर यांच्या खंडवहन सिद्धांतामध्ये परस्पर विरोधी गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीचं अंतरंग त्यांनी सांगितलं का सियाल हा थर सायमा या थरावर कुठल्याही प्रकारचं घर्षण न करता सरकतोय तर मग घडीच्या पर्वतांची निर्मिती कशी झाली याचं एकमेकांशी परस्पर विरोधाभास निर्माण होतो म्हणून हे मत याबद्दल ती टीका झाली. किनारपट्टीची समरूपता आहे पण ती परिपूर्ण एकमेकांना समरूप नाही. पूर्णपणे एकमेकांचे तुकडे एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशा प्रकारची ती समरूपता नाही. दिशा आणि कालगणना याच्या पूर्वी कधी असं घटना घडली होती का याबद्दल त्यांनी सांगितलं नाही. आणि काही खंड जे ते पूर्वेकडे सरकता किंवा पश्चिमेकडे सुद्धा सरकताय याबद्दल त्यांनी मत दिलेलं नाही. आणि कालगणनेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्यांची
कुठल्याही प्रकारची मत मांडलेली नाही, म्हणून या कालगणनेबद्दल सुद्धा टीका करण्यात आलेली. असं असून सुद्धा या सिद्धांताची वैधता काय आज? तर या सिद्धांताची वैधता 1960 या सालानंतर जे वेगवेगळे सिद्धांत आले, या सिद्धांतामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे भूपट्ट विवर्तनी सिद्धांत. या सिद्धांतामुळे वेगनर यांच्या खंडवन सिद्धांताला पुनर्जीवन मिळालेलं आहे. कारण भूपट्ट विवर्तनी सिद्धांतामध्ये असं सांगितले का भूपट्ट एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी सरकत आहे, त्यामुळे ही वेगनर यांच्या खंडवन सिद्धांताला पुष्टी मिळते आणि त्याची वैधता ही मान्य. धन्यवाद. थांबूया.